अजब रमा राघवची जोडी. रमा, तू काही खात का नाहीयेस? हे काय खाते ना? आज ना मी राघवच्या आवडीचे रवा बेसनाचे लाडू करणार आहे. रमा, तुला नक्की आवडतील ना? खरं तर मी कालच करणार होते, पण ह्या सगळ्या गोंधळात ना राहून गेला. थोडे जास्तच करा आई. अजून कोणाला आवडण्यापेक्षा मला खूप आवडतात, हे लक्षात असू दे. हो हा श्रुतीबाई, जास्तच करणार आहे. रमा मॅडम, तुम्हाला गोड खायला काय आवडतं? रमा मॅडम, अहो तुम्हाला गोड खायला काय आवडतं? माझं झालंय खाऊन, मी आवरून घेते. हो रमा, रमा मॅडम, अहो मी हे धन्यवाद. तुला काय झालं अचानक? काहीतरी बिनसलं असेल, सांगेल नंतर. आता आपल्याशी खरं बोलते ना ती. हा, मग झालं तर थोड्या वेळाने होईल मोकळी आपल्याशी. काय अरे चला, तुम्ही काय बघत बसलात? आटपा लवकर लवकर, काम आहे त्यांना. हो हो बाबा. मला आज यायला उशीर होईल, माझे एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत. गिरीश, तुम्ही नुसता चहा पिताय. मी ब्रेकफास्ट आणते ना तुम्हाला पटकन. हो अगं, मी तुला सांगितलं ना, काल रात्री इतकं हेवी डिनर झालंय. शिवाय तुझ्याशी आणि आदुशीशी गप्पा मारून माझं पार पोट भरलंय. आज संध्याकाळपर्यंत मला भूक लागणारच नाही. गुड मॉर्निंग. सो गिरीश, कालचं डिनर कसं झालं? नाईस. अरे वा, आज चक्क आमच्या डिनर बद्दल चौकशी वगैरे. क्या बात. असं का बोलतोयस तू गिरीश? साधा प्रश्न विचारला ना मी तुला. डिनर छान झालं लावण्यातही. SK रोडवरती एक नवीन रेस्टॉरंट निघालंय, तिकडे आम्ही गेलो होतो काल. तिकडचं कुझिन खरंच खूप छान आहे. आपण सगळे जाऊया एकदा. काल रमा पण नाही, तुम्ही पण नाही. बरोबर नाही वाटलं आम्हाला. तुम्ही खरं तर यायला पाहिजे होतं लावण्यातही. महत्वाचं काम होतं माझं. महत्वाचं काम? तू तर म्हणाली होतीस तुझी तब्येत बरी नाहीये, त्यामुळे तू लवकर जेवून झोपणार आहेस. ते ॲक्च्युली थोडं मळमळल्यासारखं होत होतं मला ॲसिडिटीमुळे. सो मी लवकरच झोपणार होते, पण तेवढ्यात अभिषेकला त्याच्या स्कूलचा एक प्रोजेक्ट होता, तो कम्प्लीट करायचा होता. मग मला म्हणाला की हे चेक करून दे. सो मी रात्रभर ते प्रोजेक्ट चेक करत बसले ना. हेच ते महत्त्वाचं काम. पण आता कशी आहे तब्येत तुमची? ठीक ठीक. पवित्रा, मला वाटतं तू पण आता नाश्ता करून घे. मी करीन नंतर, तुमचं होऊ दे. मी निघेनच आता थोड्या वेळात. मला महत्वाचं विचारायचं म्हणजे अशोकची फाईल नीट जपून ठेवली असते. अगदी नीट ठेवली आहे. तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? काळजी तर केलीच पाहिजे ना गिरीश. म्हणजे अशोक म्हणालाय तसं
खूप मोठा स्कॅम ओपन करणार आहे तो, आणि किती विश्वासाने त्याने ते सगळे पुरावे तुझ्याकडे दिले सांभाळणे. त्याच्या विश्वासाला तडा जायला नको, राईट? अगदी बरोबर बोलतेस. पण पवित्रा, ती फाईल तुझ्याकडे आहे, त्यामुळे मला अजिबात टेन्शन नाही. टेन्शन तर घेच गिरीश, कारण मी काल रात्री एक जादू केली. जादू ही समोर आल्यावर तू अशोकला काय तोंड दाखवशील रे? अगं काय गड्या घालताय तुम्ही, याचा बोळा का करताय याचा? थांबा, दाखवतो तुम्हाला. हे असे टोकं ना ती जुळवून घ्यायची आणि मग घडी घालायची. एक बोलू का रमा मॅडम? बोला ना. काल डेकोरेशन फार छान केलं ना तुम्ही, खूप आवडलं मला. आणि तो आपण खेळ खेळत होतो तेव्हा तुम्ही माझी नक्कलही केली, तेही खूप आवडलं. ही सुद्धा कला तुमच्या ते माहिती नव्हतं मला. नाही म्हणजे फक्त एवढंच बोलायचं नव्हतं, काहीतरी वेगळं पण विचारायचं होतं. मी बघतोय तुम्ही खूप तुटक वागताय माझ्याशी. नेहमीसारखं बोलत नाही आहात, बघत सुद्धा नाही आहात. काय झालं? नाही, असं काही नाही. हे बघा रमा मॅडम, मी खूप स्पष्टपणे विचारतोय तुम्हाला, मला प्रामाणिकपणे उत्तर द्या प्लीज. देते, पण त्याआधी तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. बरं, विचारा. तुमचं आणि त्या अश्विनीचं खरंच लग्न जमलंय? हा तुमचा प्रश्न आहे? हो. राघव सर, तुम्ही हसताय काय? मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारते ना. हा प्रश्न आहे तुमचा? हो. पुन्हा हसताय? हे बघा, मी सिरियसली काहीतरी विचारते तुम्हाला. अहो कमाल करता रमा मॅडम. आईने काल सांगितलं ना असं काही नाहीये. आणि माझं लग्न ठरलं असतं तर मला माहिती नसतं का? म्हणजे तुमचं लग्न नक्की नाही ठरलंय? नाही. पण मग ती अश्विनी असं का बोलत होती? अल्लडे होती खूप. लहानपणी कधीतरी घर वगैरे खेळलोय तिच्यासोबत, त्यामुळे त्यातले नवरा बायको म्हणून लक्षात असू कदाचित. त्यामुळे लग्नाचा विषय ती घरात येता जाता बोलून दाखवते. घरात कोणी तिला फार गंभीरपणे घेत नाही. तुम्ही सुद्धा घेऊ नका. नक्की? अगदी 100%. राघव सर, हे तुम्ही असंच घडी घालायला सांगितलं होतं ना? टोक असे जोडायचे आणि मग हे असं. कारण ऍक्च्युली इस्त्री करायचं पण राहिलंय, पण घाईघाईत राहून गेला. तर ऑफिसला पण जायचंय ना आपल्याला. एक मिनिट रमा मॅडम, माझं लग्न ठरलंय असं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही माझ्याशी तुटकपणे वागत होतात? नाही म्हणजे माझं लग्न ठरलंय ह्या कल्पनेने तुम्ही इतक्या अस्वस्थ का झालात? मी नाही, असं काहीच नाहीये. राघव सर, आपल्याला ऑफिसला जायचंय ना. चला पटकन, टाइम बघा. हो उशीर होईल, खरंच उशीर होईल. तुम्ही आवरून घ्या पटकन, आपण ऑफिसला निघूया. मी आवरून घेतो. हा, पटकन आवरून घ्या.
आज पहिलं लेक्चर कोणतं आहे? काय माहिती, कॉलेजमध्ये गेल्यावर कळेलच ना आपल्याला. हाय. ए हाय, तुम्ही परत? हो, ऍक्च्युली तुम्हाला गुड न्यूज द्यायला आलो. मला जॉब लागला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मला माहिती आहे, मी ऑलरेडी खूप वेळा तुम्हाला थँक्स म्हणालो, कारण तुम्ही ते फाईल देऊन माझी लाईफ सेट केली. खरंच थँक्यू सो मच. अहो, मी एवढं काही केलेलं नाहीये हो, आणि तुम्हाला जॉब मिळाला तो तुमच्या मेहनतीमुळे, त्यात माझं काही क्रेडिट नाही. आणि तुम्ही असं मला रस्त्यात सतत गाठून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. चल ग. एक मिनिट थांबा ना प्लीज. एकच मिनिट थांबा प्लीज. मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय, प्लीज. तुम्ही एवढी मोठी मदत केली म्हणून त्याच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. काय? अहो, हे गिफ्ट वगैरे नकोय आम्हाला. का? हो, यात बॉम्ब वगैरे काही नाहीये. तुम्ही सांगा ना यांना घ्यायला. मी काय सांगू? हो, मला कोणाचंही काही ऐकायचं नाही. मला नकोय म्हणजे नकोय. तू चल ग. हो ऐका ना, तुम्ही देवाला मानता ना, मग तुम्हाला घ्यावंच लागेल. सॉरी. थँक्यू सो मच. बाय. घ्या ना, मला नकोय हे गिफ्ट. रॅम्स, तू आज पण राघव सरांसोबतच आलीस? कमाल आहे. हो ना, आम्हाला तर वाटलं गाल फुगवून बसली अशी. राघव सरांची तर बोलणार सुद्धा नाही. का? असं का करेन मी? अगं, काल नाही का आपल्याला ती न्यूज कळली राघव सरांच्या लग्नाची? म्हणजे त्या मुलीने सांगितलं नसतं तर आपल्याला कळलंच नसतं की त्या दोघांचं लग्न ठरलंय. काय बरं नाव तिचं? अश्विनी. हा, राईट. अगं, असं काही नाहीये. राघव सरांचं आणि तिचं काही लग्न वगैरे जमलेलं नाहीये. ती फेक न्यूज आहे. अगं, पण स्वतःबद्दल कोणी फेक न्यूज का देईल? अगं, अश्विनी ना तशीच आहे, थोडी इमॅच्युअर आहे ग ती. वाटेल ते बोलते. तिच्याकडे कोणी लक्ष नाही देत, तुम्ही पण नका देऊ. तिला सिरियसली नका घेऊ एवढं. पण हे तुला कसं माहिती? अगं, ते हा, मी राघव सरांना विचारलं ना इथे जस्ट आता ऑफिसमध्ये यायच्या आधी, तेव्हा त्यांनी मला सांगितलं. ओ मॅम, तुला त्रास झाला ना म्हणून तू लगेच कन्फर्म करून घेतलंस? तेव्हाच आज कोणीतरी इतकं फ्रेश दिसतंय. काल कोणाचा तरी चेहरा पडलेला ना ग नेहा? एकदम सॅड होती कोणीतरी. ए, असं काही नाहीये. राघव सरांचं लग्न जमलं तर मला काय फरक पडतोय? मला नाही काय फरक पडत. शालिनी ताई. काय झालं? तुम्ही बसा ना. मी इथे बसायला आलेलो नाहीये, जाब विचारायला आलेलो आहे. शालिनी ताई कुठे? बोलव तिला. मी बोलवते. बोलव. आई. माधव, काय झालं? तू चिडलायस का एवढा? काय झालं? हा, एवढं सगळं होऊ नये तू पुन्हा वर विचारतेस काय झालं म्हणून? अरे हो, हे बघ, तू आधी शांत हो बरं. बस ना, पूजा पाणी आण ना. नाही, मला पाणी बिणी काही नकोय. तुम्ही काय माझ्या मुलीला खेळणं समजता? काल सगळ्यांसमोर तिला तोंड घाशी पाडलं. थेट म्हणालात की राघव आणि अश्विनीचं लग्न जमलं नाहीये म्हणून. अरे, आपलं असं काही बोलणं झालंच नाहीये मामा. हो, अश्विनी खूप गोड आहे, पण हे लग्न बिग्नाचं तिने गृहीतच धरलंय. हे बघ, एका मुलीच्या स्वप्नाला गृहीत धरणं म्हणत नाहीत पूजा. अश्विनीनं मनानं राघवला वरलेलं आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हालाही अश्विनी इतकी गुणी सून दुसरी मिळणार नाही. खरं खरं सांग रॅम्स, राघव सरांचे एका भलत्याच मुलीशी लग्न होणार आहे हे ऐकून तुला वाईट वाटलं होतं ना? व्हॉट रबिश.
अजिबात नाही. म्हणजे त्यांचं लग्न होणार नाहीये हे ऐकून तुला आनंद नाही झाला? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? ऐकलं नाही का तुम्ही? मला काही फरक पडत नाही. एनिवेज तुम्ही तुमची कामं करत आहात, मला डिस्टर्ब करू नका. अगं हो शांत हो. आम्ही फक्त असं कन्फर्म करायला आलेलो की हॅशटॅग रमा राघव नक्की आहे की नाही. बरोबर ना न्या? एक्झॅक्टली. मोना ओके चल ने बाय. हॅशटॅग रमा राघव खरंच आहे का की नाहीये? आणि काय वाईट आहे ग माझ्या अश्विनीमध्ये? ती ती तुमची सेवा करणार नाही, राघवला ती साथ देणार नाही. अरे ती गुणी आहेच रे, पण पण बिन काही नाही. काल इथून निघाल्यापासून ती सतत रडतीये. तिचं दुःख मला बघवत नाही. आता हे लग्न सगळ्यांसमोर पक्क होईल तेव्हाच तिला बरं वाटेल. आपण साखरपुडा तरी लवकरात लवकर करून घेऊया. अरे अशी घाई करून कसं चालेल? राघवशी बोलायला हवं. मामा हो, आणि सगळ्याचाच विचार करावा लागेल. खरं सांगायचं तर आमच्या घरात हा विषय कधी निघतच नाही. जेव्हा तुम्ही दोघं येतात तेव्हा तुम्हीच याविषयी बोलता. मग आता तुम्हाला आपापसात जी काही चर्चा करायची असेल ना ती लवकरात लवकर करून घ्या आणि मला तुमचा निर्णय कळवा. आणि ताई, तो निर्णय हो असाच असायला हवा. हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न. येतो मी. अरे चहा तरी घेऊन जा. आता या घरामध्ये मी काही खाईन पिईन ना ते तुमचा होकार आल्यानंतरच. माधव हॅलो रोहित, काय झालं? हा तुझ्या 2 कॉल्सच्या मध्ये इतका वेळ का जातो? पढाया मारत होतास की तू सुपर फास्ट आहेस. मग माझं काम करताना इतका वेळ का लावतोस? मॅडम, हे काम ब्रेडला मस्का लावणं इतकं सोपं आहे का? इथे एका मुलीला मस्का लावायचा थोड्या वेळात तर लागणारच ना. थोडक्यात तू पुढे काहीच केलेलं नाही. असं कसं होईल? एक मोठं अपडेट द्यायचं आहे. आज मी श्रुतीला एक गिफ्ट दिलंय. आता मला सांगा, कुठली मुलगी गिफ्ट बघून विरघळत नाही? तेही माझ्यासारख्या स्मार्ट डॅशिंग मुलाने दिलेलं गिफ्ट. ए शाण्या, हा तुझा स्मार्टनेस आहे ना, नीट वापर. हा स्पीड अप कर. स्पीड अप नाव. मी सगळं परफेक्टली हँडल करतो आणि मुलींना इम्प्रेस कसं करायचं हे रोहित इतकं कोणालाच कळत नाही. तुम्ही काळजी नका करू. बाय. गुड. रमा तर बाय पाणी. आई थँक्यू. काय ग, आणि राघव नाही आला? हो, ते ऍक्च्युली माझं काम लवकर संपलं ना, म्हणून मी लवकर घरी आले. राघव सरांना जरा जास्त काम होतं त्यामुळे ते थांबले. ठीक आहे, तू हातपाय धुवून घे. तुझ्यासाठी मी छान कॉफी आणते. आई 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 काय झालं? थांबा, तुम्ही माझ्यासाठी कॉफी नका करू, माझी मी करून घेईन. बरं, तुम्ही सकाळी मला सांगितलं होतं ना तुम्ही माझ्यासाठी लाडू कराल, म्हणजे मला लाडू करायला शिकवाल. मग मला लाडू करायला शिकवा ना. आय प्रॉमिस, शिकता शिकता मी तुमची मदत करेन. बर, मी तुला लाडू बनवायला शिकवते. शिकण्याची इच्छा आहे ना, मग नक्की शिकशील. पटकन हातपाय धू आणि स्वयंपाक घरात ये. ओके, शिकवते मी तुला. श्रुती, काय काय करतेस? जरा सांभाळून. तू नीट बघून चाल ना. कुठे बघून चालत होतीस? एकतर घरात एक पैशाची सुद्धा मदत नाहीये तुझी, त्यातून कामं वाढवून ठेव.
सॉरी. माझा फोन ओके आहे ना? नशीब काही झालं नाही. थांब मी तुला हेल्प करते. वाव गिफ्ट कोणी दिलंय? तुला काय करायचंय? दरवेळी मध्ये मध्ये नाक खुपसत जाऊ नकोस. अगं मी सहजच विचारलं कोणी दिलंय ते. सांग ना कोणी दिलंय? तुला काय करायचंय? सांगितलं ना मी, तुझा काही संबंध नाहीये. अजून किती स्पष्ट बोलू? काय एवढे चिडते कशाला? बरं नको सांगूस. पण ते गिफ्ट ओपन केलं. तुला माहितीये मला जेव्हा जेव्हा गिफ्ट मिळतं ना तेव्हा मी लगेच ओपन करून मोकळे होते. मला ना राहतच नाही. कर ना ओपन पटकन. माझं गिफ्ट कधी उघडायचं हे मी ठरवे. तुझं काय आहे नाही मी मध्ये मध्ये सांगितलं ना तुझा काही संबंध नाहीये तरी तुझं तोंड सुरूच आहे. अगं पण श्रुती ऐक, अशी काय ही? किती रूड आहे ही श्रुती. एवढं काय बोलले होते मी तिला? आणि तसंही त्या गिफ्टवर मी पाहिलं फ्रॉम रोहित. सांगायचं होतं ना फ्रेंडने दिलंय म्हणून. फ्रेंडने दिलंय की बॉयफ्रेंडने?